बघा. हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत गाईस सगळे. पायल प्रत्येक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज सकाळ झालेले आहे आमचे आणि पायलने सकाळ सकाळ काढलंय नवीन बेडशीट. हे बेडशीट आम्हाला कुठे भेटले माहिती? मग काय अंगावर घ्यायचं ब्लँकेट आहे. ब्लँकेट आहे. बेडशीट काढलं बेडशीट. हे कुठे भेटले आपल्याला हे बेडशीट? मी सारखं सोनं खरेदी करते म्हणून सोनार आहेत आमचे. त्यांनी सारखं सोनं खरेदी करत होते. सारखं सोनं खरेदी करते म्हणून त्यांचं मी दिवाळी गिफ्ट दिले मला त्यांनी दिवाळीमध्ये. लग्नाच्या वेळेस शॉपिंग केली ती मोठी आपण, तेव्हा देतो देतो म्हणले होते, दिलंच नाही त्याने. हिने मागून मागून घेतले. पायले मागून मागून घेतले. द्या 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 तुमच्याकडे शॉपिंग करी द्या. नाही, ते म्हणले की तुम्हाला प्रेशर कुकर देणार आहे. मी म्हणलं नको मला प्रेशर कुकर, माझ्या घरी 2 लग्न चाललं ते. मी म्हणलं माझ्याकडे 2 कुकर आहेत. मग म्हणले काय देऊ, म्हणलं मला काहीतरी गिफ्ट द्या. मग त्यांनी हे दिलं होतं बेडशीट. आज काढलंय बेडशीट बघा. आज सक्षमीला नवीन ड्रेस घातला, आज काढाय ह्याला वेअर करणार आहे आज. तिच्या 5व्या महिन्यातला. आमचं काय ठरलंय माहितीये का, जेवढे तिला कपडे आहेत ना सगळे ते वापरून देऊन पॅक करून टाकायचे, परत घालायचे नाही. पॅक करून टाकायचे, कारण की आपल्या घरात एक नवीन पाहुणी येणार आहे. काय तुम्हाला लवकरच सांगू, आम्ही दाखवू कोण पाहुणा पाहुणी कोण येणार माहित नाही, पण आम्ही ठेवणार आहे साईडला. जो येईल त्याची इच्छा, पण येणार तर आहे नक्की, एक कन्फर्म आहे. तर पाहायला तर आवरला जाते, आवर लवकर उशीर झालाय. काढलं तिला घालायला. आणि हे 2 आहेत ना, हे पण डेली उच्चेत पण छान आहे. तो ब्ल्यू कसा आहे, तो ब्ल्यू आणि हा सोबतच घेतला होता. चंचलने घेतले ते, छान एकदम भारी कपडा आहे, मऊ मऊ. तर ती तेव्हा छोटी होती ना, तो ब्ल्यू काढला, तो ब्ल्यू तिला बरोबर येत होता. म्हणून आता तो बॉय लिहिलेला. तुम्ही म्हणले ना मुलगा पाहिजे का मुलगा, म्हणून बॉयचे कपडे घेतली नाही. तर तो ड्रेस आणि हा ड्रेस चंचलने घेतला होता. आता हा पण वापरायला काढते मी. कपडा एकदम छान आहे ना त्याचा. आणि हा पण एक काढलाय बघ. अशा कलरचे लय कपडे तुझ्याकडे, पिंक मध्ये. पिंक लाईट पिंकू लय असे कपडे. हे बघा, हा एक काढलाय, कारण की नंतर तिला येणार नाही. मग काय करू ना, मी ठेवून तरी काय करू. मला असा प्रश्न पडला, हा ठेवून द्यायचा का आपण? नाही, घालून वापरून देऊन टाक. म्हणजे ते दुसऱ्या टाइमिंग कुठल्या असेल त्याचे वापरले कपडे भेटतात ना. नाही, असं तसं असतं, नाही म्हणत. वापरले. हा म्हणजे हे नवीनच आहे ना, अजून मी घडी नाही मोडली. मग हा, वापरून टाक आपल्याला देता येईल असं नाही. आपण नवीन घेऊन देऊ ना, नवीन. तर आपण घेऊन आपल्या बाळालाच घालायचं ना. बरं ठीक आहे. नाही म्हणजे सांगत होतं रे मी, कारण तिच्याकडे खूप कपडे झालेत आता. असून दे, होऊन दे. ती कधी घालणार नाही एवढे कपडे. जाता आंघोळीला लवकर पडत. ते झोपायचे ते तुझ्यामुळे ती झोपा नाही गेली. कपडे धुवायचे ते थांबली मशीनला त्या तोंडावर तुझ्या लावते. तिचं. ही पायल जागा असली पाय झोपत नाही, ती बघतीस ती पायलकडे. मग आता मी काय करू तिला? जा माग मध्ये लवकर पळ. तिला प्रेम झालंय माझ्यावर. हा जा. प्रेम काय दिसत हे तोड ना, मला तोडता येईल. नको तू उडू, थांब इकडे आण. जो सकाळी आम्ही व्लॉग घेतला तो व्लॉग तुम्हाला सक्षमीच्या फेस रिव्हील नंतर बघायला भेटणार आहे. तर आजचा व्लॉग स्टार्ट केला आहे, कारण की उद्याचा 1 दिवस आहे आणि परवा दिवशी म्हणजे सॉरी हा व्लॉग बघते म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्हाला सक्षमीचा फेस दिसणार आहे. त्यासाठी हा व्लॉग आहे, कारण की खूप लोकांना माहीत नसेल तारीख. उद्या सक्षमीचा फेस रिव्हील होत आहे. आपण बघूया पप्पाच्या मम्मीचे काय म्हणणं आहे. पप्पा तर घरात नाही आहेत, डिलिव्हरी द्यायला गेलं. आणि हो बघते की टुकू बुक आले, लय बघतं असं बघ. कॅमेरा घेऊन बोलायला ना नुसतं तोंडाकडे बघतं, काय बोलतात. ही पण कधी काम करायला नाही प्रमोशनचं, मम्मी प्रमोशनचं काम करायला नाही पाहिजे. ती अशी टाकते तिला, ही टकमक तिच्याकडे बघत बसती. ही काय करती. आजीला सांगितलंच नाही आपण आज फिरायला गेलतो बाहेर. सांगितलं मस्त फिरून आलो आम्ही सकाळ लवकर आवरून. हा गजाला आणायचे होतं काय. आणि तुम्ही बघा, तुम्हाला व्लॉग बघायला भेटेल तुम्हाला तेव्हा. काय वाटतं मग उद्या फेस्टिवल होणार आहे? छान वाटतंय. तुम्ही पण सांगा आमच्या सक्षमी कशी दिसती, कशी होणार आहे. हा, कोणासारखी होणार आहे, कोणासारखी दिसणार आहे हे तुम्ही पण सांगा. तर खरंच तुम्ही खूप दिवसापासून कमेंट करत होता की सक्षमीचा फेस दाखवा. तर फायनली आता ते फेस दाखवायला लागेल. मला इग्नोर करा, मी भिजून आले त्यामुळे मी गाऊन घातली आहे. मला इग्नोर करा, मी अशी तुला इग्नोर केलं बघणार काय? मला नाही म्हणजे गाऊन घातली मी, कारण खूप आणि मग बघा आमची इथं ब्लॉग चालू आहे का, हे आमचंच ब्लॉग चालू आहे इथं. मग मी घरी आले की आमची ब्लॉग बघत बसती. बोला. तर आमची सक्षमी कशी दिसती
आणि मला तर वाटतंय की माझा दुसरा सोनू आलाय म्हणून. पण आता तुम्ही कमेंट करून सांगा, कारण मी आई आहे ना. मी फेस रिव्ह्यू होणार त्याबद्दल काय एक्साइटमेंट आहे तुझी? लक्ष्मीला सगळे बघतील, मी सगळ्यांसमोर येणार आता उद्या, त्याबद्दल बोल रे. त्याबद्दल हा, त्याच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर सक्षमीला 5 महिन्यात सगळे बघणार आहे, सगळ्यांसमोर सक्षी कॅमेरा समोर येणार आहे. सक्षमीला बघणार आहे. मग तिला आता तुम्ही सगळेजण लोक बघतात, तुम्हाला इतकं नवल वाटन की ती, आणि तिथून पुढचे तिचे जे ऍक्टिव्हिटी आहेत, रोज नवीन एक ऍक्टिव्हिटी करतात. तुम्ही जर बघताल ना, खरं सांगते जर तुम्ही सक्षमीला आमच्या बघताल ना, तर तुम्ही म्हणताल की खरंच बाबा काय गोंडस बाळ आहे, इतकं तर गुण करतं, इतकं तर गुणी आहे ना. रोज एक नवीन काय नाही काहीतरी त्याचे नखरे असतात. रोज एक नवीन काय नाही काहीतरी नखरे रोज शिकते काय नाही आणि काहीतरी. तुम्ही जर त्याला ते फेस रिव्हील झाल्याच्या नंतर ब्लॉग मध्ये बघताल ना, तर खरंच तुमच्या पण मनच प्रसन्न होईल की अरे एवढ्या छोट्याशा बाळाला आम्ही बघतोय, पण आमचं छोटूशा बाळ आहे ना, लय गमती करतं माहितीये का. तर आमच्या बाळाच्या गमती जमती बघायला तुम्हाला इथून पुढे नक्की बघायला Yes, भेटणार yes, आहे. yes. तर तुम्ही ब्लॉगला आता उद्याचा व्लॉग नक्की बघा. नक्की बघा. आणि इथून पुढचे ब्लॉग मध्ये आमची सक्षमी येणार आहे, त्यासाठी तर तुम्हाला ब्लॉग हे बघा, सक्षमी पालती पडली बघा. तुम्ही म्हणता ना सक्षमी पालती पडती का, आम्हाला दाखवा. हे आणि बघा, आज आमच्या- पालती पडली, उद्या तुम्हाला पालती पडताना दाखवतो. आमच्या सक्षमीचे रोज एक नवीन ऍक्टिव्हिटी तुम्हाला बघायला मिळेल. तर आणि आता रोज आम्हाला नवीन बघून नवीन बोर कपडे. झालाय. आम्हाला बघून बोर झालाय, आता सक्षमीला बघा. येस. ठीक आहे. तर बघितलं मम्मीची तुम्ही रिॲक्शन काय. पप्पाचे पायल घेईलच थोड्या वेळाने. पायलची एक्साइटमेंट सगळ्यांना आपल्याला माहिती, तुम्हाला तरी पण आपण पायलची एक्साइटमेंट घेऊच आपण एकदा नक्कीच. काय म्हणते पायल, उद्या सक्षमीला सगळे लोक बघणार आहेत. Guys. आता मला चांगलीच कढी भाजली असती जो जरा नाही नसती पायावरती. भाजली, कारण की हे ना मध्ये हा गाईज मी एवढी एक्साइटेड आहे. तुम्ही सगळे सक्षमीला बघणार आहे. मी कधीपासून प्रतीकला म्हणते, प्रतीक सगळे सक्षमीला बघणार आणि कसे छान छान कमेंट्स करणार गोंडूला. मी खूप जास्त एक्साइटेड, मी सांगू शकत नाही, मी प्रमाणाच्या बाहेर एक्साइटेड आहे. आणि जेवढं मी एक्साइटेड प्रतीक पण मी तर आधीपासून excited आहे काही. प्रतीक तुम्हाला हे ना 1 महिन्याच्या असल्यापासून सक्षमी बोलतोय आपण कधी सक्षमीला दाखवायचं, कधी सक्षमीला दाखवायचं. आणि फायनली तो दिवस आलाय. तर तुम्ही उद्याचा ब्लॉग नक्की नक्की बघा guys. पप्पाचे पायल घेईल रिॲक्शन येस थोड्या वेळाने. हा, पप्पा पप्पा आल्यावर येतील आता थोड्या वेळात. पप्पाचे पण आपण रिॲक्शन घेऊ. सक्षमीला फेस्टिवलचं काय रिॲक्शन आहे पप्पाचे. चला आणि आता माझी कडी दाखव. पायलने आज हे बघा कढी केलेली मस्त पैकी. हे बघ, आणि असली भारी लागते. मी एक थोडासा खाऊन बघितलेलं भारी लागते. आणि हे पावटा भात, कारण की वाटाणाच नव्हता म्हणून मी पावटा भातच करून टाकला. पावटा भात आणि हे बनवलं कढी पाहिला. ज्याला भाकर खायची ते भाकर खाते. मला भाकर नको टाकू, मी अंड्याचे पोळी भात खाईल. येस. मला भाकर नको. काय चला तुम्ही निघालो झोमॅटोला माझी मोबाईल आणि हे घेऊन. लवकर जा, लवकर या. पप्पाची रिॲक्शन घे नक्की. हो, पप्पा यायला पाहिजे आता. नाही तर आंघोळ घालायला मग वरती जावं लागेल. येणार नाही, मी 30 केलं म्हणजे पप्पा 40 करून येणार आज. पप्पा टार्गेट पूर्ण केलंच घरी येणार. हो, चल बाय बाय. Yes, yes. मी आता उठणार नाही. तर तर मंडळी, सक्षमीची आंघोळ झाली आणि सक्षमी आता मस्त झोपली आहे. मी उशिरा व्लॉग घेते खरं तर, कारण की मी पण सकाळपासून काय आराम केला नव्हता. इतकी माझी कंबर पाठ सगळं दुखत होतं, म्हणून मी थोडासा आराम केला. आणि हे निरमा घेतल्या, सगळ्या ह्या डब्यात भरून ठेवत असते मी मिक्स करून. मशीनच्या निरमा, सर्फ एक्सेल आणि रिन वगैरे ते सगळं एकत्र भरते आणि ते डब्यातच ठेवून टाकते. मग आहे ना ते करते आता पूर्ण. आणि असं झालं आहे मला की कधी उद्याचा दिवस येतो आहे आणि आम्ही सक्षमीचा व्लॉग टाकतो आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचायला पण मी खूप जास्त एक्सायटेड आहे. असं म्हणजे सांगू नाही शकत, मी खूप एक्सायटेड आहे गाईज. खूप म्हणजे खूप. आता एवढे दिवस सक्षमीला आम्ही लपून ठेवलं होतं, म्हणजे लपूनच ठेवलं एक प्रकारे. तिला दाखवलं नव्हतं तुम्हाला सगळ्यांना. आणि असं धकधुक व्हायला लागले. आमच्या 2-3 दिवस झालं काळजात धकधुक तसंच होतं आहे. आणि आता सक्षमी मोठी होणार आहे. जसं ती मोठी होणार तसं आम्हाला घरात थोडा स्पेस ठेवला पाहिजे, म्हणून आम्ही किचन ओटा पण आहे ना आता तोडून टाकणार आहे. एक फक्त हात धुवायला बेसिन इथं करणार आहे कुठतरी, आणि हे कपाट वगैरे सगळं हलवणार आहे, हे सगळं काढणार आहे. किचन वाटा हा पहिला मेन तोडणार आहे, कारण की ह्या जे किचन वाट्याने ना एवढा स्पेस आमचा हे होतो ना, आणि एवढा आम्हाला लागत पण नाही किचन वाटा. मला फक्त हे जे माझं छोटंसं इंडक्शन आहे तेच लागतं. पण जसं हा किचन वाटा आहे तिथे एवढा पसारा होतो. कोणती पण वस्तू असेल ना आम्ही घेतलेली ती आम्ही तिथंच ठेवतो. मग त्याच्यामुळं खूप विचित्र घर घाण दिसतं आणि सारखं तो पसारा मला आवरावा लागतो.
म्हणून प्रतीकला म्हटलं, प्रतीक प्लीज हा किचन ओटा काढून टाक. मग तो तयार झाला आहे किचन ओटा काढायला. मग तेवढा स्पेस मिळेल आम्हाला, जागा भेटेल. मग थोडंसं अजून अरेंजमेंट करता येईल की सक्षमीचं काय काय खेळणी बिळणी सगळं त्याला जागा करायची एक वेगळी स्पेसिफिक. म्हणूनच सगळं चाललं आहे. तर आता चला आवरावर करते. प्रतीक आलेला नाही आहे. आणि ह्या बेसिनमधून आमच्या पाणी अजिबातच जात नाही आहे. हे भांडं ठेवलं आहे मी धुवून. प्रतीक आला की मला ऑमलेट करायचं आहे, त्याच्या आधी मी हे भरून ठेवते सगळं. हे मिक्स करून ह्या डब्यात ठेवायचं आहे. अंडी पण मी स्टॉकला ठेवत असते. रोज मी अंडी खाते. प्रतीकला पण जबरदस्ती अंडी देते खायला. आणि हा आरसा पण खूप जास्त घाण झाला आहे, हा पण पुसून घेते. वेळ नाही मिळत मला, असा थोडा थोडा वेळ मिळाला ना मग हे असं इतकं ब्लर का दिसतंय. हां आता दिसतंय. तर मला वेळच नाही मिळत. हा आरसा पण बघा किती घाण झाला आहे. आता हा मला साफ करायचा आहे आरसा. तो मी करते थोड्या वेळाने साफ. आज करण तर सकाळी करण. आता तर मला वाटत नाही माझ्या अंगात एवढा ताकद आहे आरसा साफ करायला. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची की मी आज पावटा भात बनवलं होतं आणि मी हे बनवलं होतं, काय म्हणतात त्याला, कढी बनवली होती. इतकी छान झाली आहे ना, तुम्हाला काय सांगू. काहीच खूप छान झाली आहे, खूप म्हणजे खूप छान. तुम्हाला कढीची रेसिपी पाहिजे असेल ना प्लीज मला कमेंट करा. अशी कढी ना तुम्ही खाल ना, तुम्ही बार अशीच कढी बनवाल. सिरियसली खूप छान झाली कढी. चला कामावरून गेले पटापट. आणि सक्षमीला आहे ना मी पाळण्यातून काढून इथं झोपवले बरं का. इतकी वळवळ करते, इतकी वळवळ करते. हे बघा दिसली, इतकी वळवळ करते ना, परत झोपते तशीच. पण खूप जास्त वळवळ करते बाबा ही पोरगी. हे सगळे कपडे ते धुतलेले आहेत मी आत्ता टेरेसवरतून मगाशी आणले. हे सगळे मला ठेवायचे आहेत. म्हणजे कधीच आणले ते कपडे 5 वाजता, पण ते सगळे मला ठेवायचे. ते प्रत्येकचं जेवण वरतीच घेऊन आली. हे असंच ठेवलं आहे म्हणजे तो आला की तिला अंड्याची भुर्जी वगैरे करून जाईल. अंड्याची पोळी बनवायची, मग तो जेवण करायला. तर गाईज गुड मॉर्निंग. विषय काल मी आलो 12 वाजले मला यायला डिलेवरीला. झाला प्रॉब्लेम काय काल माहिती आहे का, एकाची डिलेवरी द्यायची, ती डिलेवरी गेली चुकीच्या ठिकाणी. म्हणजे त्याने चुकीचा ॲड्रेस टाकला, नारायणपेठचा. नारायणपेठला गेलो, कस्टमरला कॉल केला. ते म्हणले अहो चुकीच्या ठिकाणी गेला तुम्ही, कर्वेनगरला यायचं. मॅडम म्हणलं तिथं लोकेशन सांगतं तिकडंच आम्ही जातो. मग तिथून परत तिथे वेळ वाया गेला. तिथून परत कर्वेनगरला गेलो. त्यांना म्हणलं तर एवढ्या लांब म्हटलं मला वेळ वाया जातो, माझं पैसे पण वाया जाईल. ते म्हणलं घ्या 50-100 रुपये एक्स्ट्रा. तर 100 रुपयासाठी परत तिथून कर्वेनगरला गेलो. तिथं जाऊन मला 11:30 वाजले. कर्वेनगरवरून घरी यायला, आपल्या घरी यायला 12 वाजले मला काल. लय उशीर झाला. त्यामुळे पुढचा ब्लॉग काही कंटिन्यू झालंच नाही. मग तिथं 12 वाजता येऊन जेवण बिवण करून झोपायचं म्हणलं ना 1 हा वाजतोच आम्हाला. आणि सकाळी आम्हाला काहीही करून 8 वाजता उठायचंच असतं. आणि मॅडम तर लवकर उठतीच. आणि जे आम्ही आता थंडी वाजती, आम्ही जे अंगावर घेतो, मी जे अंगावर घेतो किंवा पायल जे अंगावर घेते त्यास हातात करते, असं पकडती आणि ओढती तोंडात घालायला जे हातात दिलं ते. मोडतो आम्ही त्यामुळं. अयो पिया दूध पिया चला. मग सावळे दिला पाहिजे गालावर काढलंय ते चोळून केलंय ह्याच्यानी. हां हे लागले का. तर आता उद्याचा व्लॉग तुम्ही बघणार आहे सक्षमीचं फेस्टिवल. त्याची मी तुम्हाला एक झलक दाखवतो, थोडी झलक दाखवलीच पाहिजे तुम्हाला, कारण त्याची तुम्ही हकदार आहे. सगळंच नको असं हे करायला. एक्साइटमेंट तुम्हाला पण जरा थोडी झाली पाहिजे. त्यात आता सक्षमीचा आणि आमचा लुक रिव्हील होईल, आमचा थीम रिव्हील होईल. त्यात काही विषय नाही. उद्या तुम्ही पूर्ण व्लॉग बघणारच आहे. 24 तास आधी फक्त तुम्ही एक झलक बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा एवढंच आजच्यासाठी एवढंच गाईच. तुम्ही आम्हालाच बघा. सक्षमीचा ड्रेस तर तुम्ही बघितलेला आहे आणि तिचा लुक बघायला तुम्हाला समजलं असणार तर सक्षमीचं काय लुक आहे, काय थीम आहे या व्हिडिओमध्ये. तर उद्या नक्की तुम्ही सक्षमीचा फेस रिव्हीलचा व्हिडिओ बघा. व्हिडिओ काही जास्त 20-30 मिनटाचा नाही आहे. व्हिडिओ 5 ते 6 मिनटाचा आम्ही एक व्हिडिओ बनवली प्रॉपर सॉन्ग लावून. 4 मिनटाचं सॉन्ग आहे. ते सॉन्गला प्रॉपर ते फुटेज लावून व्हिडिओ बनवलेले आहे आपण. असे काही वेगळं असं तामझाम केलेलं नाही आहे. म्हणजे कसं ते एक स्पेसिफिक अशी व्हिडिओ राहिला, आपण ती स्पेसिफिक ते सॉन्ग इंस्टाग्राम यूट्यूबला टाकू पण शकतो. अशी व्हिडिओ बनवलेली लाईफ टाईम ती
फुटेज राहील, म्हणजे वेगळी फुटेज त्या ह्याची 4 मिनिटाची सक्षमीच्या फेस्टिवलची. तर 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ आहे. पहिला थोडा इंट्रो आहे आमचा, नंतर मग फेस्टिवलचा व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट करून सांगा तुम्ही एक्सायटेड आहेत का. आणि उद्याच्या व्लॉगला भरभरून प्रेम द्या गाईज, भरभरून प्रेम द्या. कारण उद्याच्या व्लॉग नंतर सगळे व्लॉग सक्षमीच्या फेससोबत येतील. पायाला तर सक्षमी फिडिंग करते, त्या माझं पायल काय बोलू शकणार नाही, ती बोलली तुम्हाला डायरेक्ट 2 दिवसाचं. कारण आम्ही 2 दिवसाचे व्लॉग रेकॉर्ड करून, उद्याचा एक व्लॉग आहे आपल्याकडे ऑलरेडी पोस्टिंगचा. परवाचा व्लॉग पण आपण कालच करून ठेवला आहे, कारण की काल आम्ही बाहेर गेलो होतो सगळे तिघं पण. तर ते सगळं सक्षमी बाहेर कसं ऑब्झर्व करते, कसं बघते, कसं इकडं तिकडं नोटीस करते, सगळं आपण घेतलेलं आहे. तो पण एक व्लॉग आहे, तो पण तुम्हाला बघायला भेटेलच. ह्या व्लॉगसाठी सगळ्यांनी कमेंट करा आणि पुढच्या व्लॉगला खूप खूप प्रेम द्या, हीच माझी इच्छा आहे. कारण ती शूट करण्यासाठी खूप आम्हाला 2 दिवस गेलेले आहेत, खूप मेहनत लागलेली, बस बाकी काही नाही. आणि नवीन असताल तुम्ही कोणतं सबस्क्राईब करा. आम्ही प्रत्येक वेळी सबस्क्राईब करायला सांगत नाही ऑडियन्सला आपल्या. सबस्क्राईब पण करा, लाईक करा, शेअर करा आपले व्लॉग सगळीकडे. आणि इथून पुढे आता आपले कंटिन्यू व्लॉग येतील. खूप गॅप होत आमचं, कारण की वेळेचं मॅनेजमेंटच नाही आमच्याकडे. आमचं सगळ्यांची दिवसभर काही ना काही तर करायचं म्हणून दिवस निघून जात होता. आता व्यवस्थित व्लॉग येतील आणि एवढं माझं संपवून मी माझं 2 मिनिटाचं भाषण संपवतो. कारण तुम्ही होताल बोर. नंतर बाद झालं, प्रत्येक किती बोलतोय तू, करू नका आम्हाला बोर. उद्याचं व्लॉग नक्की बघा गाईज. बाय बाय.